हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा धडा बघतोय आणि हा धडा तुमच्या जनरल सायन्स स्टँडर्ड 8 या पाठ्यपुस्तकातील आहे. सो व्हॉट इज द लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर आपण लिव्हिंग वर्ल्डबद्दल बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे गेल्या वर्षी, पण आपल्याला आज सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट शिकायची म्हणजे क्लासिफिकेशन काय आहे, मायक्रोब्स, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबचं आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे की व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर त्याचं उत्तर आहे की द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन इज फॉलोज: किंगडम, फायलम, क्लास, फॅमिली, जीनस अँड स्पीसीज. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे हायरार्की असते क्लासिफिकेशनची. हू इन्व्हेंटेड बायोनॉमिनल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. तर कार्ल लिनियस इन्व्हेंटेड बायोनॉमिनल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, ज्यांचा उल्लेख सगळ्यात पहिला आपल्याला इथे इन हिस्ट्रीमध्ये येतो, कार्ल लिनियस यांचा. आणि तिसरा प्रश्न आहे विच लेवल्स ऑफ हायरार्की आर कन्सिडर्ड वाईल रायटिंग द नेम ऑफ बायोनॉमिनल नॉमेनक्लेचर. त्याचं उत्तर आहे की द लेवल्स ऑफ हायरार्की कन्सिडर्ड वाईल रायटिंग द नेम इन बायोनॉमिनल नॉमेनक्लेचर आर जीनस अँड स्पीसीज. द जीनस इज रिटन बाय द फर्स्ट वर्ड अँड द स्पीसीज इज शोन बाय द सेकंड वर्ड. आता याचा अभ्यास आपण गेल्या वर्षी केला होता, हे फक्त रिवाईज करण्यासाठी मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बघा, दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स. म्हणजे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांना ग्रुप्समध्ये आणि सबग्रुप्समध्ये विभागलं जातं, त्यालाच बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतात. आता हिस्ट्रीमध्ये कार्ल लिनियस आहे, ज्यांनी 1735 मध्ये डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्समध्ये केलं होतं. हॅकेल आहे, त्यांनी 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम केले होते: प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. म्हणजे सगळ्यात पहिले 2च किंगडममध्ये विभागणी केली होती सगळ्यांची. नंतर हॅकेल होते, त्यांनी 3 याच्यामध्ये केली होती विभागणीचं: प्रोटिस्टा, प्लांट आणि ॲनिमल्स. आणि 1925 जे कॅटोन क्रिएटेड 2 ग्रुप्स, prokaryotic and eukaryotic. In 1938, Copeland divided living organism into 4 kingdom: Monera, Protista, plants and animals. म्हणजे एकूणच लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे झालं आहे ते आपल्याला इथे शिकवलेलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा लेसन आहे. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की जे लिव्हिंग वर्ल्ड आहे पूर्णपणे तो कशा प्रकारे क्लासिफाईड झाला आहे, त्याला कशा प्रकारे त्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या गटांमध्ये केलं आहे, त्या गटांचा इतिहास काय आहे, कशा प्रकारे त्याच्यामध्ये प्रगती होत जाऊन आपल्याला फायनली 4 गट मिळालेले आहे, 4 किंगडम्स. ते म्हणजे मोनेरा, प्रोटेस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स याच्यामध्ये विभागणी झालेली आहे. आता इथे विटेकर्स मेथड जी फार महत्त्वाची आहे, तर याच्यामध्ये जी फॉर दिस क्लासिफिकेशन विटेकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. त्यांनी एक क्रायटेरिया पण ठेवायला लागतो ना क्लासिफिकेशन करण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, म्हणजे प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे. दुसरं कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, म्हणजे प्लांट्स ऑटोट्रॉपिक आहे का फोटोसिंथेटिक आहे, म्हणजे वनस्पती सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करते की कसं करते. फंगी आहे का सॅप्रोफिटिक आहे, ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम आहे, कशा प्रकारे नेमकं त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. लाईफस्टाईल बघा, प्लांट कसे प्रोड्युसर आहेत, तयार करणार आहेत. ॲनिमल कोण आहेत, कन्झ्युमर आहेत, ते घेणार आहेत. आणि फंगी कसे डिकम्पोजर, जे नष्ट करणार आहेत. आणि 5वं म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. तर इथे गटांमध्ये विभागणी केली बघा: लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर किंगडम मोनेरा, युनिसेल्युलर किंगडम 2 प्रोटिस्टा, आणि मग मल्टीसेल्युलरचे परत 3 भागी, जसं किंगडम 3 फंगी, किंगडम 4 प्लांटी आणि किंगडम 5 ॲनिमॅलिया. तर याचाच आपल्याला प्रश्न पण आहे पुढे एक्सरसाइजमध्ये, त्याचं उत्तरं पण इथं आहेत. आता या धड्यामध्ये आपल्याला आता किंगडम मोनेरा काय आहे, किंगडम प्रोटिस्टा काय आहे, किंगडम फंगी काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आता ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम मोनेराचे जर तुम्ही हे ऑर्गॅनिझम्स बघितले तर याच्यामध्ये तुमच्या काय लक्षात येतं, हे सगळे जे तुम्हाला दिसणारे इथे जे सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहे ते बघा. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क, म्हणजे तुम्ही दुधाचा एक थेंब घ्या किंवा दह्याचा एक थेंब घ्या आणि मग काय करायचं, तो ग्लास स्लाईडवर ठेवायचा, डायल्यूट करायचा विथ अ लिटल वॉटर, पाणी घालून डायल्यूट करायचा. केअरफुली कीप
कव्हर स्लिप ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. गेल्या वर्षी आपण मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप याचा अभ्यास केला. तुम्ही मायक्रोस्कोप खाली ठेवा आणि काय बघाल तुम्ही, मुव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. म्हणजे दुधामध्ये, दह्यामध्ये जे अवेलेबल किंवा अस्तित्वात असलेले बॅक्टेरिया आहेत त्यांचा आपल्याला तिथे आकार दिसतो, ते हलताना दिसतात. ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा म्हणजे काय, इतकंच लक्षात ठेवा की ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा. म्हणजे किंगडम मोनेरा म्हणजे अल्गी आणि बॅक्टेरिया हा त्याचा आहे. याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर आहेत. नंतर दे मे ऑटोट्रॉपिक ऑर हेट्रोट्रॉपिक अँड दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गेनल्स. दुसरं आपल्याला बघायला मिळतं किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा म्हणजे का, आता इथे ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम प्रोटिस्टा बघू आपण. इथं आपल्याला इथे आकृती बघायला मिळते. त्या ॲक्टिव्हिटी बघा, प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर. आता आपण तळ्यातलं एक पाण्याचा थेंब घ्यायचा आहे आणि ग्लास स्लाईडवर ऑब्झर्व करायचं आहे त्याला लो पॉवर आणि हाय पॉवर मायक्रोस्कोप खाली, बरं का. आणि त्याच्यानंतर यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इररेग्युलर शेप अँड दीज आर अमिबा. आणि ते काय आहेत, अमिबा आहेत. तर हे सगळे जे अमिबा आहेत ना ते आपल्या डोळ्यांना, हे नुसत्या डोळ्यांना बघायला मिळणार नाही, मायक्रोस्कोप खालीच बघायला मिळणार आहे. तर याची पण काय वैशिष्ट्य आहे बघा, प्रोटिस्टा आर सिंगल कॉल्ड ऑर्गॅनिझम विथ अ वेल डिफाइंड न्यूक्लियस एन्क्लोज्ड इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. दे हॅव स्युडोपोडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर विप्ड लाईक अ फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. म्हणजे हालचाल करण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी हेअर लाईक स्ट्रक्चर असतं फॉर लोकोमोशन, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला. ऑटोट्रॉप्स एक्झाम्पल युग्लेना, वोल्वॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. आता वोल्वॉक्स आणि युग्लेना तर त्यांच्यामध्ये काय क्लोरोप्लास्ट आहे. हेट्रोट्रॉप्स एक्झाम्पल अमिबा आणि पॅरामोसियम. तर हे यांची उदाहरणं आहेत. आता किंगडम 3 फंगी. फंगी कशी बघा, ॲक्टिव्हिटी आहेत आपल्याला फंगी पण बघण्यासाठी ॲक्टिव्हिटी बघायला पाहिजे ना. तर हे त्याचं चित्र आहे. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड. आता आपल्या ब्रेड ठेवला, भाकरी ठेवली, 4 दिवस बंद करून ठेवली, त्याच्यावर कसं असं कॉटनसारखं स्ट्रक्चर येतं आणि ते जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली ठेवलं तर तुम्हाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर तिथे बघायला मिळेल. ठीक आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स बघू त्याचे काय आहेत ते. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. म्हणजे फंगी म्हटलं की ती नॉन ग्रीन आहे, युकॅरियोटिक आहे, हेट्रोट्रॉपिक म्हणायचं. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स अँड दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. फंगी म्हटलं की डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर जगते ती. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. तर त्यांची सेल वॉल आहे ते चिटिनपासून बनते. आणि सम फंगी आर थ्रेड लाईक मे न्यूक्लिअर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. एक्झाम्पल बेकर्स ईस्ट. आता ईस्ट जे आपण वापरतो पाव करायला त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे. ॲस्पॅगरल्स, फंगस ऑन कॉर्न आणि पेनिसिलियम मशरूम्स. दो मेनी सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द विटेकर्स इज 5 किंगडम सिस्टम इज वाईडली ॲक्सेप्टेड. म्हणजे विटेकर मेथड जी आहे 5 किंगडमची मेथड ती वाईडली जगभरात ॲक्सेप्ट केलेली आहे. एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ विटेकर्स क्लासिफिकेशन. आता विटेकर्स क्लासिफिकेशन आपण 5 टाईप्समध्ये बघितलेलं आहे. त्याचे तुम्हाला डिमेरिट्स किंवा मेरिट्स, फायदे तोटे याच्यामध्ये काय वाटतात त्याचं ब्रेन पॉवरचं यूज करा, डोकं वापरा आणि तुम्ही सांगा असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स काय आहे, तर अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम आर लार्जेस्ट इन नंबर. म्हणजे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम हे सगळ्यात जास्त नंबरनी. तेव्हा त्याचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं आहे बघा. मायक्रो ऑर्गॅनिझमचं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिकमध्ये बॅक्टेरिया आहे, पण युकॅरियोटिकमध्ये प्रोटिस्टा, फंगी आणि आल्गी हे 3 प्रकार येतात. तर इथे रेफरन्स साईज बघा मायक्रोबचं किती आहे, 1 मीटरमध्ये 10⁻⁶ मायक्रोमीटर. तर हे त्याचं युनिट आहे, एकक आहे. 1 मीटरमध्ये 10⁹ नॅनोमीटर इतकं NM एवढ्या रूपामध्ये तो असतो, साईजमध्ये असतात हे मायक्रोब्स. आता इथे आपण याचा सगळ्यात पहिला प्रकार बघतोय बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं तुम्ही काही बॅक्टेरियांचे आकार इथे बघून घ्या. तर बॅक्टेरियाबद्दल आपल्याला इथे माहिती बघायला मिळते. त्याच्यानंतर आपण बघतोय प्रोटोझुआ. प्रोटोझुआचा डायग्रॅम आहे, तुम्हाला नंतर एक्सरसाइजमध्ये पण काढायला आहे. फंगी आणि अल्गी, आणि इथे आपल्याला फंगी, अल्गी आणि व्हायरसेस. आज जे करोना व्हायरस आपण अनुभवतो किती भयानक प्रकारे, तर त्याच व्हायरसचा आपल्याला इथे पण अभ्यास करायला मिळतो की नेमकं हे व्हायरस काय आहे, अल्गी काय आहे, फंगी काय आहे, प्रोटोझोआ काय आहे. आणि
बॅक्टेरिया काय आहे. तर या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये इथे करायला मिळतोय. मी हा थोडक्यात तुम्हाला धडा एक्सप्लेन केलेला आहे. इथे बॅक्टेरियांचे डायग्रॅम आहेत. या डायग्रॅम समजून घेणं फार गरजेचं आहे की अमिबाचा आकार असेल किंवा एन्ट्रोबियाचा आकार असेल, प्लाझ्मोडियमचा असेल, तर ह्या सगळ्यांचा डायग्रॅम, त्याचे आकार, त्यांची माहिती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी वारंवार हा धडा वाचण्याची खूप गरज आहे. आणि आपण इथेच थांबूया, या व्हिडिओला इथेच थांबूयात आणि याचा आपण एक्सरसाइजचा व्हिडिओ करणार आहे. मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भेटूयात आपण एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये. डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये हा धडा समजून देईल. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.